संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. शिक्षक भरतीच्या दृष्टीने आता पुढची स्टेप त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि येत्या काही दिवसामध्ये सर्वांना आनंदाची बातमी त्या ठिकाणी मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जागेची आकडेवारी यावेळेस थोडीशी वाढताना दिसत आहे आणि जी आकडेवारी ही 10 ते 15,000पर्यंत भरती होईल असा त्या ठिकाणचा अंदाज होता, तो आता काहीसा वाढताना त्या ठिकाणी दिसत आहे. 21 तारखेला जवळपास 556 संस्था ह्या पेंडिंग दाखवत होत्या आणि मी तुम्हाला सांगितलं की त्यांचं अजून अपलोडिंगचं काम बाकी आहे. त्यामुळं शासनाकडनं 1 दिवसाची मुदतवाढ फक्त त्या संस्थाला दिली होती की ज्यांचं पेंडिंगमध्ये संस्था होत्या आणि आता मला वाटतं की त्यांना 1 दिवसाची जरी मुदतवाढ दिली असली तरी 1-2 दिवस त्यांना त्या ठिकाणी त्या अपलोड होण्यासाठी शासनाने वेळ घेतलेला आहे. मग आता प्रत्येकाला हा प्रश्न पडला की त्या ठिकाणी 1 दिवसाची मुदत दिलेली आहे, बघा लगेच 22-23 तारखेपासून प्रेफरन्स यायला सुरुवात किंवा जागा त्या ठिकाणी दिसायला हव्या होत्या. परंतु काय असतं मित्रांनो की 21 तारखेला आता ज्या वेळेस हे मुदत त्या ठिकाणी संपेल त्यानंतर काही राहिलेले असतात, काही संस्था विनंती करतात, त्यामुळे 1-2 दिवस आपण धरून चला की ते थोडंसं 1-2 दिवस त्याला लागतात. परंतु त्यानंतर एक साधारणतः 5-7 दिवस तुम्ही कन्सिडर करा की 5-6 दिवसामध्ये ज्या जाहिराती देण्यात आलेल्या आहेत त्या जाहिरातीचं व्हेरिफिकेशन हे आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे ज्या जाहिराती दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का किंवा काही चुका कोणी केलेल्या आहेत का, कारण जाहिरात देत असताना काही नॉर्मली चुका होतात, परंतु सहसा एक ओव्हरलुक आपण ज्याला म्हणतो ते त्या ठिकाणी केल्या जातं. मग पुढचे एक 5-6 दिवस त्या ठिकाणी ते पडताळणी केल्या जाईल आणि त्यानंतर पोर्टलला एक्झॅक्ट आकडा जो आहे भरती प्रक्रियेचा एक्झॅक्ट आकडा त्या ठिकाणी कळायला सुरुवात होईल. एवढ्या ज्या जागा आहेत की शासन एवढ्या जागा त्या ठिकाणी भरेल हा आकडा तुम्हाला एक लवकरात लवकर एक 8-10 दिवसामध्ये त्या ठिकाणी कळू शकतो जर कुठलीही तांत्रिक अडचण आली नाही तर. आणि त्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे तर पुढची प्रोसेस असणार आहे, जागा तुम्हाला त्या पोर्टलवरती दिसतील, तुमचे प्रेफरन्स सुरू होतील. मग प्रेफरन्स जे आहेत ते प्रेफरन्स तुम्हाला त्या ठिकाणी एक 10 दिवस 15 दिवस त्या ठिकाणी दिल्या जातील आणि त्या 10-15 दिवसामध्ये तुम्हाला व्यवस्थित ज्या जागा दिलेल्या आहेत त्या जागेचा अभ्यास करून तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स देता येतील. इथपर्यंत ठीक. याच्यानंतरची प्रोसेस आहे परंतु ते आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी घेऊया. परंतु सगळ्यात महत्त्वाचा एक विषय आहे की प्रेफरन्स देत असताना अनेकांना अडचणी येतात की नेमका प्रेफरन्स आपण कसा द्यायचा. अनेक जणांचा डॉक्युमेंटेशनचा विषय असतो, तांत्रिक अडचणी असतात, त्यांना त्या लक्षात येत नाहीत. परंतु घाबरायची गरज नाही. यूट्यूबच्या माध्यमातून तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमच्या ज्या काही तांत्रिक अडचणी असतील, अशा सर्व तांत्रिक अडचणीचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा लाईव्हच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत. प्रत्येक दिवशी म्हणजे ज्यावेळेस प्रेफरन्स सुरू होतील त्या दिवसापासून रोज फेसबुक लाईव्ह आपण घेऊन तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडूया. या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आणखीन एक तुम्हाला सांगायचं की अनेकांना प्रेफरन्स देण्यासाठी मार्गदर्शन बॅच, ज्या मेंटरशिप बॅच सुरू केलेल्या आहेत अनेकांनी, तर आपण सुद्धा मेंटरशिप बॅच त्या ठिकाणी सुरू करतो आहे. ज्यांना त्या ठिकाणी डॉक्युमेंटेशनमध्ये अडचणी असतील, पुढे काय करायचं, कुठल्या तांत्रिक अडचणी आल्या असतील तर काय करायचं, या सर्वाबाबतचं मार्गदर्शन तुम्हाला आपल्या माध्यमातून एकतर ॲप असेल किंवा या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी किंवा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा तो बनवून आपण त्या ठिकाणी देणार आहोत. यामध्ये कुठलंही शुल्क न घेता म्हणजे मोफत मार्गदर्शन हे आपल्याकडनं त्या ठिकाणी असेल. जे स्ट्रिक्ट तुम्हाला प्रेफरन्स देताना सांगितल्या जातील. अनेक जे काही तुमच्या अडचणी असतील प्रत्येक अडचणीचं सोल्युशन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तर मिळेलच, परंतु त्या ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सोडवल्या जातील. त्यामुळं जे
नवीन आपले अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण अनेक जण पैशाच्या स्वरूपामध्ये मार्गदर्शन करतात, परंतु आपण त्या ठिकाणी अतिशय अचूक, कारण गेल्या 14 वर्षापासून याच्यात काम करतो आहे. मागची 17ची भरती झाली, 24ची झाली, आत्ताची भरती. त्यामुळं जे काही टेक्निकली अडचणी असतील, डॉक्युमेंटेशन असेल, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितल्या जातील. आणि कुठल्याही लेवलवरती जर तुम्हाला अडचण असेल तर ती आपण निश्चितपणे संघटनेच्या माध्यमातून, ह्या ग्रुपच्या माध्यमातून निश्चितपणे सोडू. भरती प्रक्रियेला आता लवकरच सुरुवात होणार आहे. सर्वांनी तयार राहा, आपले डॉक्युमेंटेशन रेडी करून ठेवा. त्याला वेळ आहे अजून, असं काय गरज नाही आहे की लगेच तुम्ही डॉक्युमेंट ठेवा. वेळ आहे थोडासा, पण प्रेफरन्स त्या ठिकाणी देत असताना तुम्ही हा विचार करा की मला लागायचं आहे कुठं, माझ्या घरापाशी लागायचं आहे, बाहेर लागायचं आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तुम्हाला प्रेफरन्स देताना काय विचार करायचा आहे याबाबतचा एक स्पेशल व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बनवूया. तोही मी तुम्हाला सांगेल, म्हणजे तुम्हाला प्रेफरन्स देत असताना त्याचा विचार तुम्हाला करता येईल. आणि कमेंटमध्ये मी एक व्हॉट्सअपचं ग्रुप तयार करतो आहे, ज्यामध्ये ज्यांना मार्गदर्शन हवं आहे प्रेफरन्स भरत असताना, जे भावी शिक्षक आहेत, मी शिक्षकांसाठी म्हणत नाही कारण शिक्षक ते ऑलरेडी लागलेले आहेत, परंतु जे भावी शिक्षक आहेत, ज्यांना मार्क चांगले आहेत, प्रेफरन्सचं कळणार नाही, डॉक्युमेंटचं कळणार नाही, त्यांनी या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये मी ती लिंक व्हॉट्सअपची टाकेन. तुम्ही त्या ग्रुपला जॉईन व्हा, तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळेल. आणि हा व्हिडिओ जो आहे ना, तो आपल्या जे मित्र आहेत, भावी शिक्षक आहेत, त्यांच्यापर्यंत फॉरवर्ड करायला विसरू नका. कारण यापुढचं जे काही तुम्हाला महत्त्वाचे डिटेल्स लागतील ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला दिल्या जातील. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत सर्वांचं धन्यवाद.